नमस्कार. निवडणुकीचा निकाल म्हणजे फक्त आकडे नसतात. त्यामागे एक मोठी कहाणी दडलेली असते. आज आपण तीच कहाणी उलगडणार आहोत. सोलापूर शहर उत्तर मतदारसंघाच्या निमित्ताने आपण हे समजून घेऊ की निवडणुका जिंकल्या किंवा हरल्या कशा जातात आणि या आकड्यांच्या पलीकडे नेमकं काय आहे. कोणत्याही राजकीय विश्लेषणाची सुरुवात होते तिथल्या जमिनीपासून, तिथल्या लोकांपासून. तर चला महाराष्ट्राच्या या महत्त्वाच्या भागाकडे, सोलापूर शहर उत्तर मतदारसंघाकडे वळूया. आपण 2024च्या जनादेशाची एक प्रकारे फॉरेन्सिक तपासणीच करणार आहोत. आपल्या या विश्लेषणाचे 5 सोपे टप्पे आहेत. सगळ्यात आधी आपण सोलापूरची जमीन म्हणजे तिथली मूळ परिस्थिती समजून घेऊ. मग 2024च्या निकालाच्या आकड्यांमधून काय दिसतंय ते पाहू. त्यानंतर गेल्या 20 वर्षात काय बदललंय याचा आढावा घेऊ आणि मग एका प्रशासकीय आराखड्यातून विजयाचा मार्ग कसा असू शकतो यावर बोलू. तर पहिला टप्पा, सोलापूरची जमीन. कारण राजकारण समजून घ्यायचं असेल तर आधी तिथले लोक, त्यांचं जगणं, त्यांचे रोजचे संघर्ष हे सगळं समजून घेणं खूप महत्वाचं आहे. चला पाहूया इथलं वास्तव काय आहे. ही आहे सोलापूरची आर्थिक आणि सामाजिक नाडी. विचार करा, एकेकाळी इथली अर्थव्यवस्था वस्त्रोद्योग आणि विडी उद्योगावर जोरात चालायची. पण आज काय परिस्थिती आहे? दोन्ही उद्योग संकटात आहेत आणि याचा थेट परिणाम म्हणजे बेरोजगारी, विशेषतः तरुणांमध्ये. त्यात भर पडते ती पाण्याच्या तीव्र टंचाईची. हे सगळे मुद्दे लोकांच्या मनात घर करून बसलेत आणि इथल्या राजकारणाची दिशा ठरवतात. चला आता आपण विश्लेषणाच्या मुख्य भागाकडे येऊया. 2024च्या निवडणुकीतले आकडे नक्की काय सांगतात? मतांच्या मोजणीतून जी कहाणी समोर आली आहे ती आता पाहूया. आता बघा हा आकडा, 56.60%. हा काही साधा विजय नाहीये, हा एकतर्फी कौल आहे. ह्यावरून स्पष्ट दिसतंय की मतदारांनी सत्ताधारी पक्षाला एक निर्णायक पाठिंबा दिलाय. आणि विजयाचं मार्जिन तब्बल 68,723 मतं. ही केवळ एक दरी नाही, ही एक मोठी राजकीय खाई आहे जी बरंच काही सांगून जाते. यावरून विजयाची भव्यता आपल्या लक्षात येते. हा निवडणूक डॅशबोर्ड बघा. 2024चं संपूर्ण चित्र येथे स्पष्ट होतंय. भाजपला 56.73% मतं मिळाली आहेत, तर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त 11.75%. या आकड्यांवरून निकालाची तीव्रता आपल्यासमोर येते. आता पाहूया मतदारसंघाची सामाजिक रचना. सुमारे 76% हिंदू, जवळपास 20% मुस्लिम आणि 14.5% अनुसूचित जातीचे मतदार आहेत. हे आकडे आपल्याला सांगतात की इथले मतदार विविध सामाजिक गटांमध्ये विभागलेले आहेत. अर्थात मूळ स्रोतामध्ये लिंगायत समाजाची अचूक आकडेवारी उपलब्ध नाही, हेही लक्षात घ्यायला हवं. हा जो एवढा मोठा विजय आहे तो कोणत्याही एका घटनेमुळे नाही, तर एका बाजूला असलेली मजबूत, घट्ट संघटनात्मक ताकद आणि दुसऱ्या बाजूला असलेली एक कमकुवत आणि विखुरलेली संघटना यांच्यातील लढाईचा हा निकाल आहे. निवडणूक जिंकण्यासाठी केवळ उमेदवार महत्वाचा नसतो, तर जमिनीवर काम करणारी मजबूत संघटना लागते. पण हे चित्र काही एका दिवसात तयार झालेलं नाही. चला आता जरा मागे जाऊया. गेल्या 25 वर्षांचा आढावा घेऊ आणि पाहू की सोलापूर उत्तरच्या राजकारणात कोणते मोठे बदल झाले आहेत. इथे एक गोष्ट लक्षात घेणं महत्वाचं आहे. निवडणुकीचं विश्लेषण करताना आपण केवळ आकडे आणि रणनीतीबद्दल बोलत नाही, आपण लोकांच्या आशा आकांक्षांबद्दल बोलतो. भारतीय संविधानानं प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्याचा हक्क दिला आहे आणि माहितीपूर्ण सार्वजनिक चर्चा हा त्याच सन्मानाचा एक भाग आहे. अर्थात ही चर्चा जबाबदारीने व्हायला हवी. ही टाईमलाईन एका मोठ्या राजकीय बदलाची कहाणी सांगतेय. 1999 मध्ये जिथे काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीकडे 60%हून अधिक मतं होती, ती 2024 मध्ये अवघ्या 21%वर आली आहे. दुसरीकडे भाजपने 2004 मध्ये पहिल्यांदा जागा जिंकली आणि त्यानंतर आपली पकड अधिकच घट्ट केली. यातून स्पष्ट दिसतंय की एका आघाडीची मतदारांवरची पकड कशी सुटत गेली आणि दुसऱ्या आघाडीने ती जागा कशी भरून काढली. आणि हे चित्र त्या बदलाची तीव्रता दाखवतंय. 1999 मध्ये 60.1%वरून थेट 2024 मध्ये 21.2%पर्यंतची घसरण. ही केवळ आकडेवारी नाही, तर एका राजकीय विचारधारेची मतदारांवरील पकड कमी झाल्याचं हे एक मोठं उदाहरण आहे. आणि लक्षात घ्या, हा बदल अचानक झालेला नाहीये, तर 2 दशकात हळूहळू घडलेला आहे. ठीक आहे, आत्तापर्यंत आपण भूतकाळाचं विश्लेषण केलं, पण आता भविष्यासाठी काय करता येईल यावर लक्ष केंद्रित करूया.
प्रशासन आणि राजकीय पुनरुज्जीवनासाठी एक धोरणात्मक आराखडा कसा असू शकतो ते पाहू. ह्या आव्हानांना तोंड देण्यासाठी एक चतुर्मुख सिद्धांत मांडता येईल. ही एक 4 स्तंभांवर आधारित रणनीती आहे. निवडणूक, संघटना, कथानक म्हणजे नॅरेटिव्ह आणि संसाधने. ह्या 4ही आघाड्यांवर एकाच वेळी एकत्रितपणे काम करणं महत्त्वाचं आहे. पण या सगळ्यामध्ये सर्वात मोठी अडचण कुठे आहे? तर ती आहे संघटनात्मक आघाडीवर. पक्षाची जमिनीवरची यंत्रणा, ज्याला आपण मशिनरी म्हणतो, ती जवळजवळ थांबली आहे. बूथ स्तरावर कार्यकर्ते नाहीत, नेतृत्व दिशाहीन आहे आणि निधीची कमतरता तर आहेच. पायाच कच्चा असेल तर इमारत कशी उभी राहणार? हे स्वॉट विश्लेषण आपल्याला सामरिक परिस्थितीचं स्पष्ट चित्र देतं. काँग्रेसची जुनी परंपरा ही एक ताकद नक्कीच आहे, पण सध्याची कमकुवत संघटना ही सर्वात मोठी कमजोरी आहे. संधी कुठे आहे? तर लोकांच्या पाणी आणि नोकरीच्या समस्यांमध्ये. आणि धोका? भाजपचं मजबूत नेटवर्क आणि मतविभाजन करणारे इतर पक्ष. अशा परिस्थितीत सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे प्रचाराचं कथानक बदलणं, नॅरेटिव्ह शिफ्ट करणं. लोकांना भावनिक आणि अस्मितेच्या राजकारणातून बाहेर काढून त्यांच्या रोजच्या जगण्याशी संबंधित विकास कामांच्या मुद्द्यांवर चर्चा घडवून आणणं. कारण सोलापूरला काय हवंय? नोकऱ्या आणि पाणी, नुसत्या घोषणा नाही. आणि हे नवीन कथानक लोकांपर्यंत पोचवण्यासाठी एक शिस्तबद्ध योजना लागते. ही 90 दिवसांची योजना टप्प्याटप्प्याने विश्वास निर्माण करण्यासाठी आणि मतदारांना संघटित करण्यासाठी एक कृती आराखडा आहे. यात आघाडी निश्चित करण्यापासून ते मतदानाच्या दिवसापर्यंत प्रत्येक गोष्टीचं नियोजन आहे. आणि शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, विजयाचा मार्ग हा नेहमी लोकांच्या प्रश्नांमधूनच जातो. कोणताही धोरणात्मक आराखडा तेव्हाच यशस्वी होतो जेव्हा तो राजकारणाच्या मूळ उद्देशाशी जोडलेला असतो, आणि तो उद्देश आहे लोकांची सेवा. ही स्लाईड आपल्याला आठवण करून देते की राजकारण नक्की कोणासाठी आहे. मतदारांच्या समस्या काय आहेत? पाणी, नोकरी, भ्रष्टाचार आणि सामाजिक सलोखा. कोणताही यशस्वी राजकीय कार्यक्रम या समस्यांवर ठोस उपाय देणारा असला पाहिजे. विशेषतः पाणी आणि नोकरी हे 2 मुद्दे सर्वात महत्त्वाचे आहेत. या समस्यांवर उपाय म्हणून सोम्मत थाई ही संकल्पना महत्त्वाची ठरते. याचा अर्थ काय? तर लोकांना जातीधर्मात न विभागता पाणी, रोजगार आणि चांगल्या भविष्याच्या समान ध्येयांसाठी एकत्र आणणं. ही एक अशी व्यापक आघाडी आहे जी सर्वांच्या विकासावर लक्ष केंद्रित करते. आणि जेव्हा आपण लोकांपर्यंत पोहोचण्याची गोष्ट करतो तेव्हा त्यांची गोपनीयता आणि संमती याचं भान ठेवणंही तितकंच महत्त्वाचं आहे. भारताचा नवीन डेटा संरक्षण कायदा DPDP याच मूल्यांवर भर देतो. लोकांचा विश्वास जिंकण्यासाठी हे गरजेचं आहे. नक्कीच हा मार्ग सोपा नाही, मार्ग खडतर आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, कोणतीही राजकीय व्यवस्था कायमस्वरूपी नसते. लोकांमध्ये स्थानिक प्रशासनाबद्दल खरा असंतोष आहे आणि याच असंतोषात बदलाची एक मोठी संधी दडलेली आहे. आणि शेवटी खरा प्रश्न हा आहे की तुम्ही या माहितीचं, या डेटाचं रूपांतर जनादेशात कसं करणार आणि त्या जनादेशाचं रूपांतर प्रत्येक नागरिकासाठी सन्मानपूर्ण जीवनात कसं करणार. कारण राजकारणाचा अंतिम उद्देश हाच असायला हवा. तुम्हाला जर लोकाभिमुख नेता बनायचा असेल आणि तुमच्या मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर blueprintstrategies.ai शी संपर्क साधा. mgr@blueprintstrategies.ai वर किंवा 0180 4204 1602 या क्रमांकावर कॉल करा. राजकारणापलीकडचा उद्देश.